सहभागी झाला, काय भूमिका? मोर्चात सहभागी होण्याचं कारण एकच आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एससी समाजामध्ये 59 जातीचा समाविष्ट केलेला आहे आणि 59 जातीचा समाविष्ट केल्या कारणाने 58 जाती एका बाजूला आणि एक जात एका बाजूला, ते हे कुठल्याच समाजाला पटणारं नाही. त्याकरिता हा बौद्ध बांधव नाही तर टोटल 59 समाजाने हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब हे खूप या मोर्चाला उपस्थित राहिलेला आहे आणि सर्व भीमसैनिकांचा या ठिकाणी आंबेडकर घराण्याचा नातू या ठिकाणी मोर्चाला हजर असल्या कारणाने सर्वांचं रक्त उसळलेलं आहे. आपण सत्तेत सहभागी तरी पण आज मोर्चात सहभागी झाला. हे बघा, पहिला मी भीमसैनिक आहे, त्यानंतर पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. मी आमच्या पक्षाचा जन्मच SC ST OBC व इतर मागासवर्गासाठी झालेला आहे. माझे नेते दिवंगत रामविलासजी पासवान साहेब यांनी 1 नव्हे 2 नव्हे तर 6 पंतप्रधानांसोबत सेंटरमध्ये काम केलेलं आहे आणि आजचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांच्यासोबत सुद्धा आमचा नेते कॅबिनेट म्हणून मंत्री आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की विरोध करत असताना आपण बघतो विरोधाची ताकद खूप असते, परंतु सत्तेची ताकद त्याच्यापेक्षा जास्त असते. कारण रोडवर भांडण्यापेक्षा सत्तेत राहून आमच्या नेत्यांनी कितीतरी वेळेस असे काही प्रसंग घडून आणले की ते BJPचे खासदार असू द्या, काँग्रेसचे असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, या कुठलेही खासदार असू द्या, सर्व SC समाजाचे खासदार एका साईडला घेतलेले आहे. तरीदा आम्ही सत्तेमध्ये आहोत. राज्य सरकार समाजात भांडणं लावतंय. हे बघा, पूर्वी मी माझ्या पक्षातर्फे निदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळेस मी सांगितलं की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ हे म्हणजे हुशार व्यक्तिमत्व आहे, परंतु काही गोष्टी कशा असतात की प्रत्येक समाजाचं एकमत नसतं. तसं झालेलं आहे. मातंग बंधू सुद्धा विरोध करतात. ते विरोध कशा प्रकारे करतात हे आता ह्या मोर्चाला दाखवून दिलेलं आहे. कारण हे मोर्चा जवळपास लाखोच्या संख्येने या ठिकाणी आलेला आहे आणि देवाभाऊला आपल्या माध्यमातून सांगतो की देवाभाऊ, आपण याच्यात थोडं लक्ष घाला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या 59 जाती कमी समूह असल्यामुळं त्यांना एकखटी केलं आणि 59 जातीतून एक जात जर अलग झाली मग 58 ते 58तून परत 2 जाती अलग पडतात आणि या समाजाची ताकद कमी कमी होत जाईल आणि हा समाज विरघळला जाईल. समाजाला काय आव्हान करतात? समाजाला हे बघा, बौद्ध समाजच नाही, हे 59 जातीचे समाज आम्ही सर्व एक बांधव आहोत. काही प्रत्येकाला बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे ज्याचा त्याचा लढा उभा करण्याचा, आणि काही बंधू जर राज्यातून गेले असते पण ते खरे बाबाचे म्हणजे अनुयायी बी नाही असं म्हणत नाही मी, ते कट्टर दुश्मन पण नाही बाबासाहेबांचे. ते फक्त काहीतरी लालची पोटी ते बाहेर पडलेले आहे आणि म्हणतात की आम्हाला म्हणजे SC समाजाला 59 जातीला 13% आरक्षण आहे आणि ते एक समाज मागतोय 8% आणि या 58%ला काय 5% देणार का शासन? आव्हान काय? माझं नाव विलास सुगदान, जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.